सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगी हंगामाला प्रारंभ झाला असून प्रति किलो 600 ते 800 रुपये दर मिळत आहे। बदलत्या हवामानाचा परिणाम सुरंगीच्या झाडांवर झाला असून यावर्षी उत्पादन घटले असल्याचा अंदाज आहे। मागील आठवड्यापासून सुरंगीचे कळे फुले काढणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये सुरंगीची लागवड आहे। यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, वडखोल, सोनसुरे, टाक, आसोली, रेडी, आवेरे, खानोली, फणसखोल, मोचेमाड, तर सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे, कोलगाव, कुणकेरी आणि कुडाळ तालुक्यातील आकेरी, तेंडोली या गावांचा समावेश आहे। यावर्षी कमी आहे, पाऊस लेट पर्यंत उशिरापर्यंत असल्यामुळे यावर्षी थंडी परत हे धुकं बिकं पडल्यामुळे हंगाम थोडासा कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे। प्रामुख्याने हंगाम कधी सुरू होतो या सुरंगीचा? फेब्रुवारी 15च्या आसपास चालू होतो, तर मार्च 15 पर्यंत टिकतो तो। तसं पाहिलं असेल तर आत्ताचा हंगाम जो सुरू झाला त्यामध्ये कशा प्रकारे दर किंवा रेट कसे आहेत विक्रीसाठी? आता या वर्षी जो हंगाम चालू झालाय त्याच्यात साधारण एक 650-600 पर्यंत रेट चालू आहे। प्रामुख्याने कशाला, फुल की कळी? कळी चांगली कळी असली तर एकदम A1 एक नंबर जर माल असला ना तर 800 पर्यंत पण भाव आहे, पण एक नंबर माल मिळत नाही आम्हाला, कारण कसं माहितीये ते उष्णता पडली तर ते फुलून जातात लवकर, एक 4-5 दिवसात। त्याच्यामुळे एक 600 रुपयाचाच मिनिमम आम्हाला रेट मिळतो। कशासाठी प्रामुख्याने या सुरंगीच्या फुलांचा वापर करतात? फुलांचा वापर आता काही महिला गजऱ्यांसाठी पण करतात, गजरे करून त्याचे विकतात आणि साबणासाठी, सेंटसाठी असा वापर त्याचा करतात चांगल्यापैकी। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।